नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ सार्थिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आज आपण पाहणार आहोत नवरात्रीत देवाऱ्यात मंगल कलश कुठे स्थापना करायची. चला तर बघूयात. एक अमृताचा घट हे मंगल घट समुद्र मंथनाच्या प्रतीक देखील आहे. संख्य आणि भरभराटीच्या प्रतीक आहे. असे कलश याला घट देखील म्हणतात. पाणी हे हिंदू धर्मात पवित्र मानले जाते, म्हणून ज्या पूजा घरात हे ठेवतात, मंगल कलश ठेवतात, यामुळे पूजा यशस्वी आणि पूर्ण होते. हे कलश किंवा घट त्याच प्रकारे बनलेले आहे ज्या प्रकारे अमृत मंथनाच्या दरम्यान मंदाराच्या डोंगराला घुसळून अमृत काढले होते. असे केसाळ नारळ देखील मंदारच डोंगराचे प्रमाणे आहेत. कलश हे विष्णू सारखे आहे आणि त्यामध्ये भरलेले पाणी हे सागरासारखे आहे. त्याच्यावर बांधलेले दोरा हे वासुकी नागासम आहे, ज्याने मंथन केले गेले होते. यजमान आणि पुरोहित हे देव आणि दानवाप्रमाणे आहे, किंवा असं म्हणावे की हे मंथन करणारे आहेत. पूजेच्या वेळी असेच मंत्र पठण केले जाते. तसेच 2 ईशान्य दिशेला पाणी ठेवावे. वास्तुशास्त्राप्रमाणे ईशान्य दिशेला पाणी ठेवावे. असे केल्याने घरात सुख, शांती आणि भरभराट होते, म्हणून घट स्थापनेच्या स्वरूपात पाणी ठेवतात. कलशात घरातील ईशान्य कोपरा हे नेहमी रिकामा ठेवावे आणि तेथे घटस्थापना करावी. तसेच वातावरण शुद्ध आणि सकारात्मकता होते. असे म्हणतात की मंगल कलशात तांब्याच्या भांड्यात पाणी भरलेले असते, ज्यामुळे विद्युत चुंबकीय ऊर्जा निर्माण होते. तसेच नारळ देखील पाण्यात भरलेले असते. दोघांच्या संयोजनाने ऊर्जासारखे वातावरण तयार होते, जे की वातावरण दिव्य बनतात. यामध्ये जे सूत बांधले जाते ते ऊर्जा बांधून ठेवते आणि एक वर्तुळाकार वर्तुळ बनवून अशा प्रकारे हे एक सकारात्मक आणि शांतता पूर्ण ऊर्जा तयार होते, जी हळूहळू सर्व घरात पसरते. तसेच नवरात्रीत कुलदेवतेचे मंगल कलश हे कसा स्थापित करायचे. खूप जणाकडे मंगल कलश मांडलेले नसते, तर आता नवरात्री येणार आहे. कलशाची स्थापना करू शकतो. म्हणजे ज्यांच्या घरात वर्षभर कुणाच्या असते तरी कुणाचे नाही नसणारे सुद्धा आपण नवरात्रीत कुलदेवतेचे मंगल कलश मांडून घेऊया. जर देव घरामध्ये असेल तर आई अंबाबाईचा आशीर्वाद आपल्यावर राहते. म्हणजे मंगळ कलश जर देवघरात असले तर आई अंबाबाईची आशीर्वाद आपल्यावर असते. व तसंच कलशाचे फायदे पण असतात. जर नवरात्रीमध्ये देवघरात कलशाची स्थापना करा. जर तुमचे घर रेंटचे असेल तरी सुद्धा चालेल. म्हणजे तुमच्या घरात रेंटचं घरात जरी तुम्ही राहत असलं तर स्थापना करायला चालते. तसेच स्थापना करून तर बघा, तुमच्या घरात सगळं चांगलं होईल. जे तुमचे काम अडकलेले ते पण मार्गी लागतील. म्हणजे मंगळ कलश मांडल्यानंतर जसे आपण स्वामी महाराजांची सेवा करतो, तसेच कुलस्वामिनी अंबाबाईची व पितरांची सेवा केली पाहिजे. जर तुम्हाला पितृदोष असेल तर तुम्हाला कामात यश येत नाही, म्हणून आपल्याला पितृतर्पण सेवा करायची आहे व आई अंबाबाईची पण करायची आहे. तर आता नवरात्र येणार आहे. आपल्याकडून कुलदेवतेची जास्तीत जास्त सेवा झाली पाहिजे. म्हणजे सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, जास्तीत जास्त सेवा झाली पाहिजे. तुम्ही घटस्थापना करत असाल तर पण सुद्धा तुम्हाला मंगल कलश हे स्थापना करायची आहे. म्हणजे तुम्ही जर घटस्थापना करत असाल तरी मंगल कलश स्थापना करा. पहिल्या माळीला तुम्ही जेव्हा घटस्थापना करतो तेव्हा कलश स्थापना पण करा. आत बघूया काय घालायचे आहे. म्हणजे कलशाच्या पाणीमध्ये आधी तुम्हाला एक श्रीफळ घ्यायचे आहे, विड्याचे पान घ्यायचे आहे. ते नसेल तर आंब्याचे पाणी सुद्धा चालतात. एका तांब्याचा कलश घ्यायचा आहे, त्यामध्ये पाणी भरून घ्यायचे आहे. तसंच तांदूळ फूल तसंच सुरुवातीला तांदूळ घाला व त्यावरती हळद कुंकू वाहा व मंगल कलश हे घरातच मांडा. देवीच्या उजव्या बाजूला
स्थापना करायची आहे. कसं आहे, आपल्याला मंगल कलश जेव्हा मांडतो आपण त्यात काय करायचं, तांब्याचे पाणी घ्यायचं, हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून वरती पानं ठेवायचं व तसंच देवी आईच्या उजव्या बाजूला आपल्याला कळशची स्थापना करायची आहे. म्हणजे आपल्याला डाव्या बाजूला तसंच खाली लाल कपडा घालावं, देवी आईचे फोटो ठेवावं, त्यावरती तांदूळ ठेवावं, कलश घ्यायचे आहे. त्यावरती काय करायचं, तांदूळ घालून अक्षदा म्हणजे पिवळं तुम्ही हळदी लावून खाली तांदूळ घाला आणि अष्टकमल काढून घ्या व त्यावरती कलश घ्यायचे आहे व पाणी घ्या व एक नाणं पण कलशामध्ये टाका. तुम्ही एक सुपारी घाला आणि तसेच अक्षदा वाहा, हळद कुंकू वाहावं, अर्पण करा. एक फुल 5 आंब्याचे पानं किंवा विड्याचे पानं त्यावरती नारळावरती ठेवायचे व तसेच शेंडा हे वरती करायचे आहे. नारळाचं जे शेंडा असतंय ना ते वरती करायचं आहे आपल्याला. आता कलशामध्ये आपल्याला कळालं काय घालायचं, हळद कुंकू फूल अक्षदा आणि एक नाणं आणि सुपारी असे घालून वरती पानं ठेवा, विड्याचे किंवा आंब्याचे. मग त्यावरती आपल्याला काय करायचं, नारळ ठेवायचे, जे की नारळाची शेंडी वरती करावं. तसेच कलशावरती स्वास्तिक काढावं, नवारनाव मंत्राचा जप करा. ओम आयम ह्रीम क्लीम चामुंडावीचे असे नवारनाव मंत्राचा जप करावं. कलशाची माहिती, कलशाचा जो वरती भाग आहे ते विष्णू भगवानांचा असतो व जो मानेचा भाग आहे तो भगवान शिव भगवानांचा आहे. मधलं भाग आहे कळशाचं पाणी आहे तो जलदेवताचा आहे. म्हणजे बघा ना, कळशाचे पण किती महत्व आहे. जे वरची भाग आहे ते विष्णू भगवानचा आहे, जे मानेचा भाग आहे ते शंकर भगवानांचा आहे आणि जे मधला भाग आहे ते जलदेवतेचा भाग आहे. तसंच तो जो खाली आहे तो ब्रह्मदेवतेचा भाग आहे. असे कलशाचे पण महत्व आहे. प्रत्येक शुभ कामात नारळाचा उपयोग केला जातो. म्हणजे नारळ हे लक्ष्मी स्वरूप प्रतीक मानले जाते, म्हणून नारळाचे वापर केले जाते. असे कलश स्थापना झाली आहे. स्थापना झाली की हळद कुंकू व्हायचे व आई जगदंबाला प्रार्थना करायची की हे अंबाबाई, मी तुमची स्थापना केली आहे. माझ्या घरात सुख समृद्धी आरोग्य धन संपदा घरात सगळं येऊ दे व तसंच हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे. असे म्हणून कलशाची स्थापना करायची. जय श्री स्वामी समर्थ.